आपलं जीवन सुद्धा आपल्याला तसं कळालं पाहिजे का नाही सांगा. बरोबर आहे. मग घरामध्ये काय असं होतंय सांगा. आता पुरुष आहे, पुरुषांना मी सांगतो तुम्ही आता ऐकायचं नाही. 2 मिनिटं मगाचपासून तुमचं बोललोय ना, पुरुष तुम्ही फक्त ऐक. ह्या महिलाने आपल्याला वेटीस धरलंय का नाही, आणि कशाच्या बळावर ह्या धरत्या तेव्हा, कशाच्याच बळावर धरताय तुम्ही. स्वयंपाकाच्या निमित्तानंच धरतेत का नाही, कपडे धुण्याच्या माध्यमातूनच धरतेत का नाही. काय सुद्धा त्यांच्यावर विसंबून राहू नका. उद्यापासून भात करायचा म्हणजे काय आहे हो, पाण्यात आपलं तांदूळ भिजवायचं, 4 मिनिटाचं खडं टाकायचं, भात होती. धुणं धुयाचं म्हणजे काय आहे हो, पाण्यात घालायचं, साबण घालायचा, बदा बदा आपटायचं, वाळत घालायचं, झालं. साध्या गोष्टीने किती वर्ष झालं आपल्याला वेटीस धरलंय का नाही हिने. उद्यापासून करायचं चालू करा. कशा बायका ताळ्या येते त्या बघा. आणि आता तुम्हाला सांगतो, उद्यापासून नवरा तसा करायला लागला तर म्हणायचं नाही मी करते, त्याला कळू दे कसं असते. भात खाईनं करापला वरनं कच्चा राहिला म्हणजे लगे अक्कली त्या बाळा. बटणं सगळे फोडल धुणं धुताना. तुम्ही काय चीज आहे ही असणे बी कळायला पाहिजे का नाही सांगा. ती त्या भ्रमात आहेत. मग हे सगळं जीवन कसं आहे, एकामेकावर विसंबून आहे का नाही. आणि ते विसंबून राहणं म्हणजे काय आहे, तर ह्या प्रपंचामध्ये दुसऱ्याच्या उपयोगाला पडलं तर तुम्ही काय काम करताय ह्याची जाणीव पुरुषाला होईल. तवा बायको म्हणून किंमत आहे, आई म्हणून किंमत आहे. आणि ते कळावं म्हणून पारायण सोहळा नाही की तुमचं काय